FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळींचं व्यवस्थापन. कृषीवाणीमध्ये तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, सध्या स्थितीत शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची अंडी आणि पहिली अळी अवस्था दिसून येत आहे. शेतकरी बंधूंना या वर्षीच्या चांगल्या पाऊसमानामुळे तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या परिस्थितीत तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळींच्या वाढीस हवामान पोषक आहे. त्यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेंगा पोखरणारी अळी हेलिओकोर्पा, पिसारी पतंग आणि शेंगे माशी यांचा समावेश होतो. या सर्व किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करावी. शेंग पोखरणारी अळी 3 प्रति झाड किंवा पिसारी पतंगाची अळी 1 ते 3 प्रति झाड किंवा 5 ते 10% शेंगांचे नुकसान आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. या किडी कळ्या, फुले आणि शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता जवळजवळ सारखेच उपाय योजावे लागतात. यामध्ये प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन त्या फस्त करतील. फवारणी करताना निंबोळी अर्क 5% किंवा एझाडायरेक्टिन 300 ppm 50 मिली किंवा एझाडायरेक्टिन 1500 ppm 25 मिली किंवा HNPV 500 LE हेक्टरी किंवा बॉसिलिस थुरंजिनेस 15 मिली किंवा किनोल्फॉस 25% EC 20 मिली किंवा थायोडिकार्ब 75% W 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. दुसरी फवारणी करताना पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. यामध्ये क्लोरॅन्ट्रिनोपॉल 18.5% SC, प्रवाही 3 मिली किंवा एंडोझाकार्ब 15.8% EC 6.6 मिली किंवा लॅम्बडा सायलोत्रिन 5% प्रवाही 10 मिली किंवा फ्ल्यूबेंडामाइट 20% WG 5 ग्रॅम किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट 5% SG 4.4 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रिनोपॉल 9.30 अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन 4.7 ZC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारसीत मात्रेतच फवारणी करावी, अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच कीटकनाशकांचा वापर सतत करू नये. कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करूनच फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील आणि त्या गोळा करून त्या नष्ट कराव्यात. आत्ताच आपण कृषीवाणीमध्ये तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतली. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळींचं व्यवस्थापन याविषयीची कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलीत. ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून आणि वाचन सुरू होता सचिन म्हैसने यांचा.
अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का। उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती। कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिश्र शेतीचे अनुभव याविषयी दिनकर लक्ष्मणराव भांडे, राहणार म्हातोडी, तालुका जिल्हा अकोला या शेतकरी बंधूंची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये आपण दिनकर लक्ष्मणराव भांडे यांचे मिश्र शेतीचे जे अनुभव आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते म्हातोडी तालुका अकोला, जिल्हा अकोला येथील शेतकरी आहेत. त्यांच्याजवळ वडिलोपार्जित शेती आहे आणि खूप जुना त्यांचा अनुभव आहे. या कापूस किंवा ज्वारी असेल किंवा गहू असेल, या हरभरा असेल, या सगळ्या खारपानपट्ट्यात जे पिकं घेतल्या जातात त्यांचा त्यातला दांडगा अनुभव आहे. तर त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार दिनकर भाऊ. दिनकर भाऊ, मला सांगा की तुम्ही जे आता तुमचं वय बरंच आहे, तर तुम्ही शिक्षण कुठपर्यंत घेतलं, नंतर मग कशी कशी शेती सुरू केली? सर मी मॅट्रिक फेल आहो. हां, तर मॅट्रिक फेल झाल्यानंतर म्हणजे त्यावेळेसपासूनच शेतीला सुरुवात केली. अगोदर आमचे वडील शेती करतच होते, म्हणजे थोडा थोडा वडिलांजवळूनच अनुभव घेऊन शेतीला सुरुवात केली मी. हो. आता दिनकर भाऊ, मला सांगा की तुमच्या कुटुंबात किती शेती आहे? माझ्या कुटुंबात सर्व मिळून 50 एकर शेती आहे. तुम्ही किती भाऊ आहात? आम्ही 2 भाऊ आहोत. आता हे जे 50 एकर शेती आहे, तर आता हा तसं जर म्हातोडी म्हटलं तर 100% खारपानपट्ट्याचा भाग आहे. तरी पण काही ओलिताची सुविधा तुमच्याकडे आहे का? ओलिताचे जो अकोल्याचं सांडपाणी येते त्या पाण्यावर आमची 7-8 एकर शेती आहे. एकूण गावाच्या पूर्वेला जो एक नाला जाते त्याच्यावर पण, त्या नाल्यावर पण शेती आहे. तर त्या नाल्यावर काही थोडंफार पीक म्हणजे असं घरच्यासाठी म्हणून काही गहू, ज्वारी, हरभरा, तूर हे अशी पिकं आम्ही सेंद्रिय पद्धतीने शक्यतोवर घेतो. हो. आता मला सांगा की कपाशी जी आहे ते एकूण या एवढ्या क्षेत्रापैकी कपाशी किती एकरावर तुमची पेरेल? कपाशी आहे 35 एकरावर म्हणजे. हो. आता 35 एकरावर कपाशी म्हटलं म्हणजे काही थोडं नियोजन नाही. म्हणजे साधं एक निंदाचा जरी विचार केला तर 35 एकरावर तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये निंदायला एकाच चक्रात लागत असतील. तर हे सगळं कसं करता तुम्ही? काही वेळेस म्हणजे टाईम पाहून शेती करावी लागते, जसं टाईम पाहून नियोजन करावं लागते. जर निंद्याचा जर काही बाया मजूर येते भेटला तर शक्यतो निंद्याचं, नाही भेटलं तर तणनाशक किंवा काही असं काहीतरी पर्याय काढावा लागतो. आता एखादं सुरुवातीचं तणनाशक तुम्ही मारू शकता, दुसरं तर तुम्हाला निंदन काढावंच लागत असेल. हो, नाही निंदन तर काढावंच लागतं, पण नाही इलाजानं काही कारणास्तव असतं. आताही लोक, सध्याची परिस्थिती, आजची परिस्थिती ही आहे की आजही लोक राऊंडअप पराठीत मारणं चालू आहे, म्हणजे मारा लागते. कारण ते निसर्ग म्हणजे सर गवत हे ते जास्त होणार. आता मला सांगा की आपण आता तुमची 50 एकर शेती काय आजची नाही, हे तर म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित शेती आहे, मग ते तुम्ही करून राहिले. त्याही काळात तर तुम्ही मग शेती करत होते, त्यावेळेस कोणतंच तणनाशक नव्हतं, मग ते कसं करत होतं? वेळेस सर त्यावेळीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत 100% आसमानचा फरक आहे. तर त्यावेळेस कसं आहे, हे एवढे जे रासायनिक खतं हे ते कमी टाकत होतो आपण. त्यावेळेस हे जे आपलं शेणखत किंवा हे मेंढ्या बिंड्याचं हे ते याच खतावर जास्त अवलंबून होतो. आज सगळं हे रासायनिक आल्यामुळे ते म्हणजे तणाची भरभराट वाढली, त्याच्यामुळे खर्चालाही जास्त हे झालं आणि त्यावेळेस उत्पन्न कमी व्हायचं थोडंसं. आजची परिस्थिती काही उत्पन्न कमी आमची परवडत नाही,
नाईलाजानं रासायनिक खता म्हणजे त्या केमिकल रासायनिक खताकडे यावं लागतं. उपाय म्हणजे त्याला उपाय नाही समजा अच्छा म्हणून हे तणनाशक हे ते त्यावेळेस मजुरी भेटे, तणही एवढे निघत नाही किंवा तेवढी क्षमता होती की बा त्या पिकात. असा जशी माणसाची कॅपॅसिटी कमी झाली तशीच या पिकाची कॅपॅसिटी म्हणजे तिला गेल्याशिवाय काहीच पर्याय नाही. हो. आणखी तुम्ही मला असं सांगा की आता त्या काळात असं होतं की तुमच्या म्हातोडी गावातच एवढा मजूर होता की घडीभर म्हणा की बाजूच्याही गावचं काम करून देत? आमच्या गावचा मजूर सरळ घुसर कासली म्हणजे इथपर्यंत जायचा. पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या गावातला 2 एकरावाला जरी मजूर असेल तो दुसरे 2 लोक म्हणजे त्याच्या शेतात कामाला लागतात. मग आता मला सांगा की तुमच्या गावात आता जसं ऐकलं आपण की 50 किलोमीटरहून मजूर येते, 100 किलोमीटरहून. हो. आता आमच्याकडे 15-20 लोक म्हणजे कापूस वेचणारे आहेत. पावसाळ्याचे काही निंदणारे, काही डवर वखराले म्हणजे होते. आता मला एक आणखी सांगा की आता तुम्ही जे 35 एकर कपाशी तुमची पेरली तर त्या कपाशीमध्ये तुम्ही किती जातीचे बियाणे टाकले, मग किती व्हरायट्या टाकल्या? 4 व्हेरायट्या टाकल्या. आता ह्या 4 व्हेरायटीची निवड तुम्ही कशी केली की बाबा आपण ह्याच पेरायच्या? कारण मार्केटमध्ये तर ते असं समजा की 100 व्हेरायटी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आजच्या काळात कपाशी आहे. पहिले कसं होतं, तुम्हाला बारकी पराठी पेरायला लागे, घरचं बियाणं होतं. काय ते कसं आहे सर, जसा जुना अनुभव की बा आपण ते अजित 55 होती, NBC 10 होती, तर अशा व्हेरायट्या म्हणजे बा आपल्या शेतात हे सूट होते. नाही आपल्या शेतात म्हणजे अगोदर गेल्या वर्षी कोणची होती की बा अजित 55 होती किंवा NBC 10 होती, कीर्ती होती, राणा होती, काय असतील त्या. तर जसे जे सूट होणाऱ्या व्हेरायट्या किंवा आपल्याला कमी खर्च लागेल किंवा कमी फवारा लागतील अशी व्हेरायटी पेरतो शक्यतो. आणखी एक मला असं विचारायचं की तुमच्या गावात पहिले बारकी पराठी AK7, AK5 ह्या पेरल्या जात होत्या, तर त्या तुलनेत आता काय बदल झाला असं वाटते तुम्हाला? कारण तुम्ही ते जे बियाणं होतं तुमचं ते एकदम कमी खर्चाचं बियाणं होतं असं मला वाटते, आणि आज जे बियाणं घ्यायसाठी आपली धडपड होते याच्यात तुम्हाला काय फरक वाटते? हे सर फक्त आज त्याही वेळेस जे AK5 जे पराठी होती तेही एकरी 8-10 पिकायची. आज म्हणजे खर्च कमी करून, पण आज परिस्थिती असं आहे की माझ्या म्हणजे काही वेळेस कसं होते बारक्या बोंडावर मजूर येत नाही, मजूर वापस जाते शेतातून, त्याच्यामुळे या जाळ्या पराठ्यावर बीटी पराठ्यावर येणं पडलं. नाहीतर त्याही वेळेस त्याच्यानंतर काही बारीक यातून मला वाटतं कोणती तरी एक व्हेरायटी निघाली होती ते तर 10-12 ते पिकली म्हणजे अच्छा फांद्या फोडून येते चालू शेंडे खोडत त्याचे, तर तेही पिकवत. पण आता कसं आहे जसे सगळ्या गावात लोक राहतात तर तसं हे करावं लागते. नाहीतर आपण त्या खर्चाच्या बाबतीत मजूर नाही भेटला तर त्याच्यामुळे मागं पडतो. म्हणून नाही इलाजानं ह्या काही व्हेरायट्या पेरावंच लागतं. आता मला सांगा, तुम्ही सगळा काळ पाहिला, म्हणजे खूप म्हणजे मोठ्या खटल्यावाला जरी असला तरी काटकसरीनं जीवन जगणारे शेतकरी होते, आपलं वर्ष कसं भागील याचं नियोजन ठेवणारे शेतकरी होते. तर त्या काळात तुम्ही काय करत होते की म्हणजे सगळ्या क्षेत्रात कपाशी न पेरता अर्ध क्षेत्र तुम्ही रब्बीसाठी ठेवत होते, तर आता असं का होत नाही? तर ते कसं आहे सर, हे जे जंगली जनावरं आहेत खास त्याच्यामुळे हे निसर्ग म्हणजे जसं मुंग पेरला त्याच्या व्हायरस येते. व्हायरस म्हणजे फुलावर आल्यावर त्या म्हणजे त्याला असा बारीक म्हणजे चिमून जाते तो त्याच्या उडीद मूग त्याच्यामुळे कमी झाली त्या व्हायरसमुळे. आणि आता रब्बीसाठी कसं आहे सगळ्याचं हे असल्यामुळे रब्बी फार अशी मोजकी पेरावं लागते आणि त्याच्यासाठी कुंपण गिंपण हे ते पूर्ण तयारी पाहिजे. आता मला सांगा, तुमच्या खटल्यात एवढी 50 एकर शेती आहे, हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. म्हणजे पहिले कसं होतं की पहिले तुम्ही तुमच्या तरुणपणाच्या काळात तुमची पत्नी, तुमच्या कुटुंबातले सगळे लोक शेतीत राबत होते, पण आता तसा मेळ राहिला नाही. नाही म्हणजे
आता आपण म्हणतो मजूर कमी झाला, पण आपल्या घरचाच मजूर नाही. पहिले हां नाही हे गोष्ट खरी जागी बा त्यावेळेचे सर्व घरचे काम करणारे असत. आज रोजी असं म्हणा की एकच माणूस पाहिजे बाहेर, पण आज रोजी अशी परिस्थिती आहे ते 100 एकरावाल्याची बायको जरी असेल ते जर बाहेर आली तर त्याचा मेळ आहे, नाहीतर काही मेळ नाही. ते जर घरातच राहत असेल तर इकडे तुम्हाला म्हणजे खर्चाला मग अवाढव्य खर्च होईल की बा जशी 10 बाया लागायच्या तशी 15-20 बाया लागतील, म्हणजे असा नेहमीसाठी खर्च वाढत जातो. आणि एक एक गोष्ट आणखी असं वाटते की आता प्रत्येक गावखेड्यात जसं आता तुमचा मुलगा आहे, तर तुमच्या मुलाचं लग्न झालं का? हो हो. आज जर तुम्ही सोयरीक पाहायला गेले तर परिस्थिती अशी आहे की पोरीवाला म्हणते की शेती पाहिजे, पण पोरगी शेतीत काम करील की नाही करील गॅरंटी नाही. गॅरंटी हो हो हे बदललं पाहिजे का असं तुम्हाला वाटतं? हो हो बदललाच पाहिजे. त्याच्यामुळे आज जे लोक खाऊन राहिले किंवा हे उद्या सर्वांची उपाशी राहायला वेळ जर ते आले नाहीत तर त्याले उपाशी राहायचा वेळ येईल एक दिवस. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकानं शेतीत शेतकरी आहे तर काम केलं पाहिजे. तो मुलगा नोकरीवर असो काहीतरी शेतीची त्याले शेतकऱ्याला मुलगा म्हटला शेतीची आवड पाहिजेच किंवा घरच्या बाईला शेतीची आवड पाहिजेच. नाही तर मग पुढे काही खरं नाही. आता मला सांगा, तुम्ही जे रब्बीत जे पिकं घेता तर मग त्याच्यासाठी म्हणजे रब्बीतले तुमचे कोणकोणती पिकं तुम्ही त्या एक शेत सांगितलं तुम्ही त्याच्यात घेता? तर शक्यतो म्हणजे असा 2 एकर हरभरा म्हणजे घरची डाळ होईल, त्या हिशोबानं तो कमी जास्त पीक होईल त्यात. पण जसं म्हणजे 2 एकर हरभरा, काही थोडीफार अर्धा-पाऊण एकर तूर म्हणजे डाळीसाठी, 2-3 एकर गहू, जनावरांना चाऱ्यासाठी हे रब्बी ज्वारी. आता 2-4 वर्ष झाली तर हे रब्बी ज्वारी, तर याच्यामुळे जनावरांना चारा होईल. आणि घरी आपण काहीतरी म्हणजे नदीकाठचे वावरं असल्यामुळे तर त्यांनी जास्त आपण शेणखतही टाकू शकत नाही आणि रासायनिक खतही टाकू शकत नाही, तर त्याच्यात उत्पन्न थोडंफार कमी जास्त होते. पण घरच्यासाठी चांगलं म्हणजे बा आपण विषमुक्त थोडंसं काहीतरी खाऊन राहिलो असं याच्यात समाधान वाटतं. आणि जो बाहेरून आजकाल तुम्ही जो आता कसं आहे की प्रत्येक गावात पहिले असं होतं की एक वेळा समजा बाजारच्या दिवशी आपण बाजार केला की नंतर मग तुम्हाला काही भेटत नव्हतं, म्हणजे हप्ताभर तुम्ही त्याच्यावर भागवा, घरचं जे काही आहे तुमच्या कुरळ्या काय ओळ्या आहेत, तुमचं जे काही केलेलं आहे उसऱ्या वांग्याच्या सगळं होतं, तर ते आता सगळं मोडलं. आणि हा जो बाहेरचा भाजीपाला आहे ते त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तर आता कसं आहे सर, सगळं केमिकलचं आहे. काही म्हणजे काही गोष्टी जसे आपण घरी बा 2-4 वांग्याचे झाडं लावा, तर शेतात गवाराचे झाडं लावा, भेंडीचे झाडं लावा, तर याच्यात आपण काहीतरी पाहू शकतो की बा याच्यात म्हणजे फवारा गळा सोडपेक्षा कमी म्हणजे मारू नको, याचं मारू नको. आता मार्केटमधून नाईलाजानं खावं तर लागतेच, ते मी असो का तिकडे करोडपती माणूस असो, त्याने नाही खायचं तो हायब्रिड काजू तरी खाईल. ज्वारी नसेल खात हायब्रिड काजू तरी खातो तो, म्हणजे खा लागेल त्याला हायब्रिड. पण शक्यतो हे टाळलं तर बराचसा फायदा. आता मला सांगा की आता अख्ख्या म्हातोळीत जर आपण विचार केला तर पहिले बरबटीच्या शेंगा या टाईमात पाट्याच्या पाट्या निघत, त्याच्यानंतर गवाराच्या शेंगा होत्या, त्याच्यानंतर वावरातले टोमॅटो होते, वांगे होते. आता हे अजून पण काही लोक करतात का? काय हो करतात, घरच्या खाण्यासाठी बरेचसे लोक करतात. म्हणजे हे शेंगा भेंड हे जे आहे, तर बरेचसे लोक आज रोजी असेही आहेत की बा बाजारातला भाजीपाला घेत नाहीत, घरचं खाणारे लोक आहेत. पण ते पोरायला परवडत म्हणजे पोरायला हे नाही वाटत, कारण ते शिळं पाय म्हणजे सौक्यात भाजीपाला त्या 8 दिवसाच्या शेंगाच करतो. मी जातो आणतो शेंगा म्हणजे बाजारातून गावातून, तर काही आवडत नाही. आता मग तुमचा जो मुलगा आहे तो तुम्ही ज्या पद्धतीनं शेती करत होते त्याच पद्धतीनं तो पुढे नेऊन राहिला का?
ते सर मग ते मी काय सांगितलं की बा जे मला आवडते ते त्याला आवडत नाही, ते म्हणजे असा भेदभाव होऊनच राहिला. हो नाही मागं याची त्याची आणि त्यावेळेसच्या आजचे विचारही वेगळे वेगळे आहेत त्याचे. मला आता हे सांगा की आपल्या म्हातोडी परिसरात जो मोठ्या प्रमाणात कापूस लागतो तर आणि अगोदरचं जे चित्र होतं तर ते हे कापसाचं पीक शेतकऱ्याला असं परवडणार आहे का? शेतकऱ्याला या खर्चानुसार आता यावर्षी जर विचार केला, जर हा निसर्गानं आज उघडलं तर ठीक आहे, हा निसर्ग जर 7-8 दिवस अजून पाऊस सुरू राहिला तर शेतकरी आज या वर्षीचा शेतकरी शेतीत लॉसमध्ये आला समजा, म्हणजे घरची शेती असेल तरी लॉसमध्ये आला आणि ज्यानं लागवड न करेला ते तर बिलकुल लॉसमध्ये आलं. कारण 4-5 क्विंटलनं वेचे निघणार आहेत आता. तर ह्या निसर्ग आता बोंड खाली पडायला सुरुवात झाली आणि त्या नक्कीतून सुटणं सुरू झालं आणि झाडाची जे कांडी असते ते कांडी नक्कीपासून खाली पडायच्या तयारीत आहे. तर हे जर झालं तर हे पूर्ण यावर्षी लॉसमध्ये. आता तुम्ही बोलताना सांगितलं की बुवा ठोक्याची शेती, तर तुमच्या गावात काय जमिनीचा काय ठोका आहे? आमच्या गावात ठोक्याची जमीन 20,000 रुपये ते 35,000 रुपये ठोक्याची जमीन आहे. आताच तुम्ही बोलताना सांगितलं की घरच्याही म्हणजे आपण स्वतःची जरी शेती असली, हा पाऊस तर आपल्याला स्वतःची शेती घाट्यात येणार. तर मग हे जे शेतकरी ठोक्यानं शेती करणार आहेत हे 35,000 रुपये ठोका मोजतात कसे? सर म्हणजे अगोदर कसं काहीतरी परवडत होतं आणि दरवर्षी कसं की बा 7-8 खर्च लागला, त्याला जर 11-12 झालं तो म्हणे का आपण दुसरं आपलं भांडवल आहे काय, हाच कारखाना आहे, घाटा नफा आपल्याला याचं सहन होऊ शकते. म्हणून तो काहीतरी ठोक्यानं 30-35 म्हणजे नाही भेटली तर आता आमचे श्रीकांत भाऊ हेच म्हणजे यानं 30-32 शेती केली. हे गावातलं आखर आहे त्याची कपाशी लायक आहे त्या. पण आता जर झाला तर आज 4-5 कापूस झाली तरी 15-20 क्विंटल कापूस निघणारा जो आहे तो 8 दिवसात खाली पडला, जर निसर्ग बंद नाही झाला तर. म्हणजे 20 क्विंटल कापूस गेला म्हणजे 8-2 16 पकडा, म्हणजे 1.5 लाख रुपये घाट्यात झाले. 1.5 लाख रुपये घाट्यामध्ये यायची तर सगळे म्हणजे जे लागवण द्यायची होती ते कॅप्च्युट आणि जे पुढे यायचे आता त्याच्यात ते लागवण देणे त्यामध्ये समोरचं पाहणं आणि घरचं पाहणं. आता हे जे लावगण दिल्या जाते तर मग हे जे लावगणचा जो खर्च असते, समजा आता तुम्ही एखाद्या शेतकऱ्यानं समजा श्रीकांत भाऊनं जमीन केली आणि मग त्याला तो त्याचा ठोका म्हणतो आपण, तो द्यायचा आहे, मग तो कधी द्यावा लागते? उन्हाळ्याचं सुरुवातीला द्यावं लागतं. ते माणुसकीनं समजा ते एक समोरचं किंवा एक समोरचाही जर थांबणारा जवळचा त्याला असं मला विश्वास आहे बा हा आपला पैसे डुबवणार नाही, तर तो एखादा थांबला पण ते पुऱ्यासाठी नाही थांबत. तो ठीक आहे बा 10-20 हजार रुपयाच्या लोक मिळत आज नाही पिकावर देतो असे करते. आणखी आता मला एक सांगा की हे जे ठोक्यानं बटाईनं आपण जे जमीन करतो तर याच्यात समजा अतिवृष्टी झाली, आता अतिवृष्टीचे पैसे आले, नुकसानीचे पैसे आले, तर हे त्या शेतकऱ्याच्या नावानं जे शासन आहे त्याच्या नावानं सातबारा आहे त्याच्या नावानं त्याचे ते येतात, परंतु ते ठोका जो जमीन करते त्याला ते भेटतात का? नाही, तो शेतकरीच कबूल नाही करत. म्हणजे ज्याच्या नावानं शेती आहे जो ठोका द्यायचे तोच कबूल नाही करत. एखादा जो बाहेरगावात असेल कुटीचा म्हणजे बाहेर अवांतर ठिकाणी असेल की बा तो इथं येऊन पैसे काढू शकत नाही, तो किंवा जवळचा आहे बा आपला जाऊ द्या काय, तर त्याच्याजवळून काहीतरी ना हरकत पत्र घेतलं तर त्या कास्तकाराच्या नावावर निघतात म्हणतात. पण असे शंभरात 1 ते 2 कास्तकार सापडतील, त्याच्यात सगळे ठोक्यावाले त्यांचा नाही बहुत वेळ फक्त वावरत दिलं जे नाही, पण पेरणं तर ते ठोकेवाल्यानं केलं, बी लावलं, खर्च सगळं केलं, पण तो म्हणते ते बाकीचं जे सरकारी अनुदान जे येईल ते तो नाही, ते माझं आहे. म्हणजे बिलकुल सरळ सांगेल तो.
ते कबूल एखादा शेतकरी कबूल राहिला नाही तर कोणी कबूल राहत नाही. तर दिनकर भाऊ, खूप चांगले तुमचे अनुभव जे आहे ते खरं आहे. या दृष्टीनं तुम्ही तुमच्या जीवनातले अनुभव तुम्ही आमच्या आकाशवाणीतील शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. 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 आत्ताच आपण मिश्र शेतीचे अनुभव याविषयी दिनकर लक्ष्मणराव भांडे, राहणार म्हातोडी, तालुका जिल्हा अकोला या शेतकरी बंधूंची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आता ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 9 डिसेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हिवाळ्यातील कुक्कुटपालन समस्या आणि उपाय. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर M.R. वड्डे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724-245-6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव. ज्वारी लोकल 2000 ते 2475 रुपये, गहू लोकल 2460 ते 2600 रुपये, उडीद 4800 रुपये, तूर 6100 ते 6835 रुपये, हरभरा 5000 ते 5210 रुपये, हरभरा पांढरा 4100 रुपये, कापूस 7789 ते 8010 रुपये, सोयाबीन 4000 ते 4675 रुपये. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.
आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात. रात्रीचे 8 वाजले आहेत.